श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये वजन कमी करण्यासाठी आपला आहार, आपलं डाएट कशा पद्धतीने असावं, आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश करावा, वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामधले काय सिद्धांत आहे, तसेच आहार किती प्रमाणात, कधी, कसा व कशाप्रकारे आहाराचं सेवन करावं, पाणी आणि वजन कमी करण्याचा काय संबंध आहे? या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजकाल बरेच जण वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट फॉलो करतात. कुणी क्रॅश डाएट करतं, कुणी इंटरमिटंट फास्टिंग करतं, तर कुणी फक्त सॅलड खातं, तर कुणी फक्त सूपवर राहतं, तर काही जण फ्रूट ज्युसेसवर राहतं. परंतु अशा प्रकारचा डाएट हा दीर्घकाळपर्यंत टिकणं शक्यच नाही. आपण अशा प्रकारचा डाएट 1 महिना, 2 महिने, 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत फॉलो करू शकतो. परंतु पुढे आपण हे कंटिन्यू करू शकत नाही. कारण की आपला जो भारतीय पारंपरिक आहार पद्धती जी आहे, ती षड्रसात्मक आहार असलेली, ज्यामध्ये भाजी, पोळी, भात, वरण या सर्वांचा समावेश असतो. आपले आजी, आजोबा, पणजोबा या सर्वांच्या आहारामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे अशा प्रकारचे डाएट हे काही काळापर्यंत वजन कमी करण्यास मदतगार ठरू शकतील. परंतु जसं आपण आपल्या पूर्ववत डाएटवर येतो, पूर्ववत आहारावर येतो, त्याच झपाट्याने वजन वाढण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात असतात. कारण की आपली जी बॉडी आहे, ती जेवढं वजन कमी झालं, तेवढं वजन रिगेन करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून आज तुम्ही बघितलंच असेल, की तुम्ही क्रॅश डाएट करून कमी केलेलं वजन हे पुढच्या 2-3 महिन्यात त्याच पटीने वाढतं. आयुर्वेदामधील अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये मात्राशिती अध्यायात आपला आहार किती प्रमाणात असावा, काय खावं, या सर्वांची माहिती सांगितली आहे. मात्राशी सर्व कालम स्यान मात्रा ही स्थिते प्रवर्तिका मात्राम द्रव्यान्यपक्षन्ते गुरुवनी अपि लघुनी अपि. आपण सर्वदा आपला जो आहार आहे तो मित आहार असावा. प्रमाणामध्ये जेवण करू नये किंवा कमी प्रमाणात जेवण करू नये. कमी प्रमाणात जेवण केल्यामुळे शरीराची बल, पुष्टी या सर्वांचा ऱ्हास होतो आणि अति प्रमाणात जेवण केल्यामुळे वात, पित्त, कफ ह्या 3 दोषांची वृद्धी होऊन अतिस्थौल्य, मधुमेह, हाय बीपी, हाय कोलेस्टेरॉल यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपला आहार हा मित आहार असावा आणि जेवणामध्ये आपण जरी गुरू अन्न केलं म्हणजे जड पदार्थ जरी खात असलो किंवा लघु आहार जरी असला, तरी तो प्रमाणामध्येच घ्यावा. जर तुम्ही जड अन्न खात असतील, गुरू अन्न खात असतील, जसं की श्रीखंड वगैरे, तर ते अर्ध पोट भरेपर्यंतच खावे. जर तुम्ही लघु आहार करत असेल, जसे साळीच्या लाह्या, तर किंचित पोट रिकामं ठेवून तेवढा आहार तुम्ही त्याचा करावा. आयुर्वेदामध्ये जेवण करण्याआधी आमाशयाचे 4 भाग करायला सांगितले आहेत. त्यातील 2 भाग हा अन्नासाठी सांगितला आहे. 1 भाग हा पाण्यासाठी आणि 1 भाग हा वात, पित्त, कफ ह्या 3 दोषांच्या संचारासाठी असावा, असं म्हणून सांगितलं आहे. तुमच्या आहारामध्ये जे भाजी, पोळी वगैरे जे आहे, ते षड्रसात्मक असावं, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आपण घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं आणि त्याचे पौष्टिक तत्व आपल्याला मिळतात. बरेच जण मधुर पदार्थ शेवटी घेतात, म्हणजे गोड पदार्थ किंवा थंड पदार्थ जेवणाच्या शेवटी घेतात. परंतु आयुर्वेदानुसार कुठलेही गोड पदार्थ हे जेवणाच्या आधी घ्यावेत. कारण की जेवण करतांनी आपला अग्नी हा तीव्र असतो. तेव्हा गुरू पदार्थ खाल्ल्याने मधुर पदार्थ खाल्ल्यामुळे तो अग्नी तसाच व्यवस्थित राहतो. परंतु
जेवणाच्या शेवटी जर आपण गोड पदार्थ खाल्ले, तर तो अग्नी मंद होतो आणि आपल्या जेवणाचं व्यवस्थित पचन होत नाही. आहाराचे प्रमाण किती असावं? तर जितकं आपल्या पोटाला सहन होईल आणि व्यवस्थित पचेल, एवढंच आपल्या आहाराचं प्रमाण असावं. भारतीय संस्कृतीमध्ये आग्रह करणे हे खूप मानाचं समजलं जातं. परंतु आग्रह न करता समोरच्या व्यक्तीची जेवढी भूक आहे, जेवढी त्याची पचनशक्ती आहे, तेवढंच त्याने आहाराचं सेवन करावं. आता बघूयात, की आपण नेमका आहार कधी घेतला पाहिजे, जेवण कधी केलं पाहिजे. तर जेव्हा तुमची आधीचं जेवण पचतं, तुम्हाला व्यवस्थित भूक लागते, शौचास साफ होते, तसेच पित्ताच्या काळी आपण जेवण करावं. तर पित्ताचा काळ हा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा असतो. त्यामुळे तुम्ही जवळपास 11 ते 12च्या दरम्यान केलेलं जेवण हे व्यवस्थित प्रकारे पचतं आणि त्यातील जे पौष्टिक तत्व आहेत, ते सुद्धा शरीराला मिळतात. तुम्ही जर व्यवस्थित जेवण केलं, तर आपल्या शारीरिक गरजा ह्या पूर्ण होतात आणि 2 जेवणाच्या मध्ये काहीही खाण्याचं मन होत नाही. परंतु जर तुम्ही जेवण व्यवस्थित केलं नाही, तर 2 खाण्याच्या मध्ये किंवा वेळी अपवेळी तुम्हाला अ, मंचिंगसाठी काही ना काही खायचं मन होतं. आपलं रात्रीचं जेवण हे अ, साधारणतः 7 वाजेच्या आधी किंवा 8 वाजेच्या आधी झालं पाहिजे. ज्यामुळे तेव्हाचा घेतलेला आहार हा व्यवस्थित पचतो. संध्याकाळचं जेवण हे सहसा लघु आहार असावा, जसं की साळीच्या लाह्या, भाजलेल्या तांदळापासून बनवलेले प्रकार, अशा प्रकारचा आहार असावा. आता बघूयात, की आपण जेवण कसे खातो यावर सुद्धा वजन वाढणे अ, याच्याशी संबंध जोडला जातो. आपण जेवण करतांनी आपलं मन हे प्रसन्न असावं. जेवण हे एकांतात करावं. जेवण करतांनी टीव्ही, मोबाईल यासारख्या गोष्टींपासून लांब राहावं. या सर्वांचा साइड इफेक्ट आपल्या जेवणावर होतो. त्यामुळे आपली जेवणाची पचनक्रिया मंदावते. जेवण करतांनी अगदी हळू सुद्धा करू नये किंवा अगदी घाई सुद्धा जेवण करू नये. जेवण करतांनी एक घास हा 32 वेळा चावावा. कारण की आपलं जे जेवणाची सुरुवात आहे, डायजेशन हे आपण जेव्हा घास घेतो, तेव्हापासूनच सुरुवात होते. आपण घेतलेला घास सलाइवामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन त्याचं चर्वण होतं. घास आहे तो बारीक होतो आणि व्यवस्थित बारीक झालेला घास हा डायजेस्ट व्यवस्थित प्रकारे होतो आणि त्याचे जे पौष्टिक तत्व आहेत, ते आपल्या शरीराला मिळतात. जर तुम्ही जेवण बनवताना चिडचिडेपणा केला, द्वेष केला, तर त्या आहारामध्ये तसे गुण मिळतात. तसेच जेवण करताना सुद्धा चिडचिड स्वभाव किंवा राग, संताप अशा काळी सुद्धा जेवण केलेलं व्यवस्थित पचत नाही. कारण की आयुर्वेदामध्ये पित्तधरा कलेलाच मज्जाधरा कला सांगितलं आहे. पित्तधरा कला म्हणजे जे आपले इंटेस्टाईन आहेत ते. त्याचा संबंध थेट आपल्या ब्रेनशी आहे. त्यामुळे सतत चिंता असणारे, स्ट्रेसमध्ये असणाऱ्यांचं वजन हे वाढलेलं बघितलं जातं. तर यासाठी चिंता किंवा स्ट्रेस असेल, तर तुम्ही त्यासाठी घरच्या घरी नस्य हे पंचकर्म करू शकतात. तर यासाठी तुम्हाला गाईचं तूप रोज 2-2 थेंब कोमट करून ते आपल्या दोन्ही नाकपुडीमध्ये टाकावं. त्यामुळे स्ट्रेस फॅक्टर कमी होण्यास मदत होते आणि याने सुद्धा जर फरक नाही पडला, तर तुम्ही शिरोधारा म्हणून पंचकर्म आपल्या जवळच्या वैद्याकडून करून घेऊ शकता. वजन वाढण्यासाठी वात आणि कफ हे 2 दोष मुख्य आहेत. तर वात कधी वाढतो? तर वेळी-अवेळी जेवण करण्याने वात वाढतो किंवा रात्री जागरण करण्याने जास्त प्रमाणामध्ये वात वाढतो. अति बडबड करणे, मोठमोठ्याने बोलणे, मोठमोठे आवाज ऐकणे, या सर्व गोष्टींनी शरीरातील वातदोष वाढतो. त्यामुळे वजन वाढण्यास वात आणि कफ हे कारणीभूत ठरतात. तर हा वात वाढू नये यासाठी रात्री जागरण करू नये. रात्री लवकर झोपावं, सकाळी लवकर उठून ब्राह्ममुहूर्ताला उठून मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी दिनचर्या आहे, त्या दिनचर्येचं पालन करावं. त्यामुळे आपले वजन ते आटोक्यात राहण्यास मदत होते. आता आपण बघूयात, की पाण्याचा आणि वजन वाढण्याचा काय संबंध आहे.
जर तुम्ही जेवणाच्या आधी पाणी पिलं, तर ते पाणी पिलेलं आपल्या शरीरामध्ये कृशता निर्माण करतं, म्हणजे वजन कमी होतं. जर तुम्ही जेवताना थोडं-थोडं पाणी पिलं, तर ते 3 दोषांना सम अवस्थेमध्ये ठेवतं. परंतु जर तुम्ही जेवणाच्या नंतर लगेच घटा-घटा पाणी पिलं, तर ते तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं. जर तुम्ही थंड पाणी पित असाल, तर ते देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही एकदम पाण्याला उकळी येऊन देऊन 1 ग्लास पाणी अर्धा कप शिल्लक राहील इथपर्यंत आटून घ्यावं. ते पाणी पिल्याने वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये जोंधळ्याचं पीठ, तसेच कुळथीचं पीठ किंवा सत्तू यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. अगदी कोमट पाण्यामध्ये मध टाकून ते पाणी तुम्ही सकाळ-संध्याकाळ 2 वेळा घेऊ शकता किंवा त्रिफळा चूर्णामध्ये 1 चमचा मध टाकून ते तुम्ही सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते किंवा गुडूचीची पावडर, हिरड्याची पावडर मधासोबत घेतल्याने वजन कमी करण्यास मदत होते. अशा प्रकारे तुम्ही आपला आहार ठेवला, आहारविधी ठेवला, तर तुमचं वजन नक्कीच आटोक्यात येण्यास मदत होईल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलास, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.